माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या गावाचं नाव ईव्हीएमच्या माध्यमातून देशाच्या नकाशावरती पोहोचवणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर आता दिल्लीमध्ये आलेले तर त्यांची पुढची दिशा पुढचं आंदोलन दिल्लीमधून होणार आहे। काही वेळापूर्वी त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे। जानकर साहेब, काय चर्चा झाली तुमच्या दोघांमध्ये? महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून कशी हेराफेरी झाली त्याचे काही व्हिडिओज मतदाना दिवशीचे मला मिळालेले आहेत आणि ते फार महत्त्वपूर्ण आहेत आणि ते राऊत साहेबांना या ठिकाणी दाखवले। त्यांना सुद्धा असं म्हणजे भूकंप झाल्यासारखं त्यांना कशा पद्धतीनं मतदानाची चोरी होते। आता काही तुम्ही निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहात, आंदोलन करणार आहात जंतर मंतरवरती, काय नियोजन आहे पुढच्या 2-3 दिवसात तुमचं? उद्या इलेक्शन कमिशन राजीव कुमारना भेटणार आहोत आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामधून ज्या लोकांनी प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे की बाबा आमच्या इथं उत्तमरावना 300 मतं दाखवण्यात आलेले आहेत आणि तिथं प्रत्यक्षामध्ये 1000 पडलेले आहेत, 1200 पडलेले आहेत, ह्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचा आक्रोश आहे आणि तो दुरुस्त करणं किंवा त्यांच्या शंकाचं निरसन करणं की आम्ही 1200 लोकांनी मतं दिलेली असताना त्या ठिकाणी 300 मतं कशी दाखवलेली। किती प्रतिज्ञापत्र आहेत आणि कुठल्या गावातली? हे दानोरे गावामधली प्रतिज्ञापत्र आहेत, अशा अनेक गावांची प्रतिज्ञापत्र आहेत। काही रेल्वेला टाकलेले आहेत, निवडणूक आयोगाला डायरेक्टही मिळतील। खूप मोठं हे आहे, 1,75,000 इतक्या लोकांचं हे आहे प्रतिज्ञापत्र आहेत आणि इलेक्शन कमिशनला हे लोक विचारत आहेत की आम्ही एवढी मतं दिली होती, मग ती गेली कुठं? तर याचं मॉकपोलिंग द्या, तुम्ही आमच्या गावामध्ये या, आमच्या शंकांचं निरसन करा आणि आम्हाला तुमच्या मशीनमधला आकडा आणि आमच्या प्रत्यक्षामधला आकडा याची तुम्ही टॅली करून द्या। अशा पद्धतीचं हे प्रतिज्ञापत्र आणि इलेक्शन कमिशनची भेट आहे। सत्याग्रह कधी करणार आहात तुम्ही जंतर मंतरवरती आणि सत्याग्रहात सोबतीला कोण कोण असणार आहे तुमच्या? 25 तारखेला सोबतीला कोण असतील माहीत नाही, पण मी एक आमदार आहे, 3 लाख लोक माझ्या पाठीमागे आहेत, म्हणजे 3 लाख लोकांचा तो सत्याग्रह आहे। आता आज उद्या बऱ्याच लोकांच्या भेटी होतील परवापर्यंत 24 तारखेपर्यंत आणि त्या माध्यमातून कोणी जे येतील सोबत त्यांना घेऊन बसू। आम्ही केजरीवाल साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे, राहुलजींना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे, थोड्या वेळाने मनोज झा साहेबांना भेटणार आहोत। अशा सगळ्यांना भेटून त्या ठिकाणी या ईव्हीएमच्या माध्यमातून कशी फसवणूक होते आणि ही रोखायची कशी यासाठी सगळ्या UPNची बैठकसुद्धा पवारसाहेब घेणार आहेत। पुढच्या 1 महिन्याच्या सेशनमध्ये जंतर मंतरवरती मोठं आंदोलन करण्याचे नियोजन आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, राहुलजी मार्कडवाडीमध्ये येणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली पण ते आले नाही। आता तुम्ही दिल्लीमध्ये आलेला आहात, वाटतं राहुलजींची भेट होईल कारण दिल्ली विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि भेटीमध्ये तुमच्या आंदोलनाला ते पाठिंबा देऊन जंतर मंतरवरती येतील सत्याग्रहात असं वाटतं का? नाही, आता भेटणार तर आहोत जंतर मंतरवरती, आता एवढ्यात येतील लगेच असं नाही, ते प्लॅनिंग करून येतील, पण त्यांचा पाठिंबा आहे त्या ह्या बाबतीमध्ये त्यांना सजगता आहे आणि त्यांचंसुद्धा 240 म्हटले तरी ते भारतीय जनता पार्टी ही 100च्या पुढं गेली नाही, दाखवलं 400 पार, पण ही परिस्थिती त्यांच्याही लक्षामध्ये आली। मी भेटल्यानंतर त्यांनाही सगळं हे टोटली मताची चोरी कशी होते हे सांगणार आहे, त्यानंतर ते पुढचा निर्णय घेतील। हे उत्तमराव जानकर होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे साधारणतः ते एका गावचे 1200 प्रतिज्ञापत्र घेऊन दिल्लीमध्ये आलेत, निवडणूक आयुक्तांना ते प्रतिज्ञापत्र देणार आहेत आणि राहुल गांधी यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन आगामी काळातील रणनीती दिशा उत्तमराव जानकर हे ठरवणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।